नमस्कार, मी पूजा मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे। थंडीचे वारे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला दिसत आहेत, पण आता हीच थंडीची लाट पुढच्या काही भागांमध्ये कुठे-कुठे असू शकते। हवामान विभागाने नक्की पुढच्या काही दिवसांसाठी काय इशारा दिलेला आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या कशा प्रकारची परिस्थिती आहे, पावसाचा इशारा कुठल्या भागांना दिला आहे का, एकूणच या सगळ्या हवामानाचा अंदाज घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। सगळ्यात पहिल्यांदा आपण ही सॅटेलाइट इमेज पाहूयात आणि या सॅटेलाइट इमेजमध्ये आपल्याला दिसेल महाराष्ट्राचा हा सगळा भाग आहे आणि तुम्ही इकडे पाहू शकता की उत्तर भारतातून जे वारे येत आहेत त्यांचा परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रावर दिसतो आणि त्याच वाऱ्यांमुळे, त्याच गार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला थंडी पाहायला मिळते। आता इकडे जर आपण बघितलं तर तामिळनाडू असेल, पॉंडिचेरी असेल, या भागांमध्ये खाली जर आपण तुम्ही बघितलं तर तिथे एक डीप डिप्रेशन तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे। या भागामध्ये पाऊस सुद्धा बरसत आहे आणि पुढच्या काही दिवसांसाठी या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा सुद्धा अंदाज दिलेला आहे। पण त्यासोबतच आपण महाराष्ट्राचा विचार केला तर हे जे डीप डिप्रेशन आहे पुढे त्याचं चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतो, पण महाराष्ट्राला सध्या तरी त्याचा धोका नाही कारण महाराष्ट्रापासून ते फार दूर आहे। पण बाकीच्या भागांमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। थंडीची लाट कुठल्या भागांमध्ये आहे, कुठल्या भागामध्ये किती तापमान आहे, जर आपण याचा विचार केला तर पुण्यात 12.5 डिग्री सेल्सिअस, सांगलीमध्ये 16.5, बुलढाण्यात 14.6, नाशिकमध्ये 11.9, वाशिममध्ये 15.4, कोल्हापूर 17.9, नगर 10.6, मुंबई 21.4, अकोला 13.5, गोंदिया 11.6, परभणी 12.6, नागपूर 11.2। आता हे डिग्री सेल्सिअसमध्ये तुम्हाला तापमान सांगण्याचा प्रयत्न होता। इकडे जर आपण बघितलं तर गोंदिया, नागपूर, त्यासोबतच नाशिक या भागांमध्ये आपण बघितलं तर पुण्यामध्ये इव्हन कमी आपल्याला तापमान दिसतंय, म्हणजेच थंडीचा तडाखा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतोय। या भागामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा हे तापमान आणखीन कमी होऊ शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। विदर्भामध्ये खास करून आणखीन तापमान कमी होऊ शकतं, मोठ्या प्रमाणात थंडी येऊ शकते असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आता आपण पुढच्या काही दिवसांमध्ये कुठे काय परिस्थिती आहे हे पाहणार आहोत। जर आपण बघितलं तर थंडीची तीव्रता वाढणार आहे, त्याचबरोबर दाट धुकं सुद्धा काही भागांमध्ये वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपण बघितलं तर थंडीची लाट अजून येऊ शकते, काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडी वाढू शकते, तर काही भागांमध्ये जसं तापमान आहे तसंच राहू शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।